नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत असतानाच आज आपण रिझल्ट परवा दिवशी संध्याकाळी 16 जुलै रोजी 2026 रोजी लागला संध्याकाळी. त्यानंतर कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती लागू शकतो या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे. एक तर पहिला एक सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक असा आहे की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये नवीन कॉलेजेसची संख्या पण ह्याच्यामध्ये ॲड झालेली आहे. जवळपास 300 सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये ॲड होताना पाहिलेले आहेत. त्याचा विचार केला तर दरम्यान 3 मार्कांचा कट ऑफ कमी येऊ शकणार आहे. याचा सर्वसाधारणपणे विचार करून एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 मध्ये गव्हर्नमेंट MBBS प्रायव्हेट, आपण बऱ्याच वेळा ह्याला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतो. खरं तर सेमी गव्हर्नमेंट नसतं, हे प्रायव्हेटच म्हणता येईल. डीम्ड प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असे प्रकार असतात. याच्यासाठीचा कट ऑफ आहे तो 490 ते 495 राहू शकतो. EWS या कॅटेगरीसाठी 490 ते 495, कारण बऱ्यापैकी प्रायव्हेटमध्ये एक पण सीट नसतं, त्यामुळं बाय डिफॉल्ट EWS हे आहे ते ओपनमध्ये पकडलं जातं. त्यानंतर SCBC या कॅटेगरीसाठी 490 ते 494, म्हणजे इकडे कट ऑफ सुद्धा कमी दिसत नाही, परंतु SCBCचा लाभ होतो हायर मार्क्समध्ये, म्हणजे चांगल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये मात्र फार डिफरन्स असतो. इकडे कट ऑफच्या संदर्भामध्ये फारसा डिफरन्स आपल्याला कोणत्याच कॅटेगरीमध्ये फारसा दिसत नाही. फक्त NTB, SC आणि ST याच्यामध्ये आपल्याला थोडासा फरक दिसतो. OBC या कॅटेगरीसाठी 489 ते 494 एवढे मार्क्स असतील तर तुम्ही सेमी गव्हर्नमेंटमध्ये अपेक्षित आहे. आता ह्याच्यामध्ये काही कॉलेजेस नवीन आणखी एखादं येऊ शकतं. CSMS म्हणून कॉलेज आहे संभाजीनगरचं, ते येऊ शकणार आहे. असे काही कॉलेज येऊ शकणार आहेत. त्या संदर्भात एक एक्सपेक्टेड आपण पकडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिजे कॅन्डिडेटसाठी 475 ते 480 मार्क्स असतील तरी तुम्हाला विमुक्त जाती डिनोटिफाईड ट्राईब्समध्ये मिळू शकते. तर बऱ्याच वेळा NTB या कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी 450 ते 455 पर्यंत कट ऑफ राहील. NTC कॅटेगरीसाठी 489 ते 484 म्हणजे ह्या बघायला गेलं तर इकडं सेमच दिसतो, परंतु NTCचा एक्सपेक्टेड हे कट ऑफ जो लास्ट कट ऑफ असतो ते प्रायव्हेट कॉलेजचा बऱ्यापैकी सेमच असतो. गव्हर्नमेंटमध्ये 10 मार्काचा, 8 मार्काचा, 12 मार्काचा डिफरन्स असू शकतो. NTC कॅटेगरीसाठी 492 ते 497, म्हणजे याच्यापेक्षा थोडा जास्तच असतो नेहमी आपण पाहायला गेलं तर, परंतु आपल्याला ओपनमधून बाय डिफॉल्ट आपल्याला 490 मार्काला मिळताना दिसत असते. SC कॅटेगरीसाठी 438 ते 440 आणि ST कॅटेगरीसाठी मात्र वास्तविक पाहता हा ChatGPTनं थोडासा चेंज केलेला आहे, म्हणजे चुकलेला आहे. हे 428 ते 431 हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे. ChatGPTला टाकल्यानंतर हे दुसरं झालं म्हणजे ॲक्च्युअल. आणि इकडे सुद्धा ST कॅटेगरीसाठी सुद्धा 340 ते 348 हा कट ऑफ एक्सपेक्टेड ST कॅटेगरीसाठी राहू शकतो आणि SC साठी हा राहू शकणार आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व सध्यापर्यंत 23 कॉलेजेसमध्ये किंवा आता 25 कॉलेजेसची संख्या होणार आहे. या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला या रेंजमध्ये आपल्याला MBBS साठी तर शेवटचं कॉलेज मिळू शकणार आहे. अशाच प्रकारच्या आपल्या म्हणजे काही महत्त्वाच्या आणि आयुष्याच्या करिअरच्या मार्गावरील टप्प्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा चालू आहेत. या नंबरवरती आपण पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता. हे आपलं बुकलेट आहे. 450 रुपये भरून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवला या नंबरवरती तर आम्ही तुम्हाला बुकलेट 2 ते 3 दिवसापर्यंत घरपोच देण्याची सुविधा करेल. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण याच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा नवीन गोष्टी आपण आणतो की मॅनेजमेंट कोटा, IQ कोटा, NRI कोटा याच्यामधून सुद्धा मार्गदर्शन सुरू आहे. दरम्यान MBBS अदर स्टेटमध्ये 60 लाखापासून किंवा 50-40 लाखापासून सुद्धा अदर स्टेट्समध्ये इकडे नंबर नाही लागला तर आपल्याला घेता येऊ शकतो. त्याचबरोबर खूप कमी मार्क्स आहेत, अगदी जस्ट इलिजिबल अशा विद्यार्थ्यांना 90 लाखापासून पुढं आपल्या आसपासच्या राज्यामध्ये करता येऊ शकत आहे. त्यासाठी संपर्क करू शकता. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.